आदिमाया आदिशक्ती श्री सप्तशृंगी गडावर राजे चौकातील पुलाजवळ मंगळवार दिनांक 4 रोजी रात्रीच्या सुमारास एक निराधार महिला व्यक्ती वय साधारण 60 वर्ष थंडीच्या कडाक्यामध्ये झोपलेल्या अवस्थेमध्ये दिसून आली। त्या ठिकाणी माध्यम प्रतिनिधी इम्रान शाह यांच्या लक्षात आल्याने त्या ठिकाणी उदरनिर्वाह करणाऱ्या नागरिकांशी गुप्त तपास केला असता 2 दिवसापासून निराधार वयोवृद्ध महिला इथंच दिसून येते। अन्न वगैरे काहीच खात नाही, कुणीतरी सोडून गेलं असं समजून आलं। यावेळी तात्काळ माध्यम प्रतिनिधीनं ट्रस्ट व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, सप्तशृंगी गडावरील उपसरपंच संदीप बेनके यांना या संदर्भात माहिती दिली असता तत्कालीन त्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन पथक, संकेत नेवकर, मंगेश केदारे, रुग्णवाहिका चालक हजर झाले। यावेळी नांदोरी पोलीस हवालदार निलेश शेवाळे यांचं अधिकृत पत्र घेऊन वणी येथील वात्सल्यगृह अनाथाश्रम या ठिकाणी सुपूर्द केलं असता गृहसंचालिका यांनी या निराधार मातेचा सांभाळ करण्यासाठी पुढाकार घेतलाय। व्यवस्थापनमधून मी संकेत नेवकर, खरं तर मला पत्रकार इम्रान शाह यांचा फोन आला की एक वयोवृद्ध महिला, थंडीचं वातावरण होतं आणि त्या महिला बिचारा तिथं आथरून झोपलेल्या होत्या रस्त्यावरती आणि त्यांचा मला फोन आला की असं असं आहे, आपण चौकशी केली पाहिजे। मी माननीय व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे साहेबांना फोन केला आणि त्यांना पूर्ण माहिती दिली। साहेबांनी मला असं सांगितलं की तू त्यांच्या आपल्या ट्रस्टची ॲम्ब्युलन्स आहे, तू त्यांना फोन कर आणि त्यांना हॉस्पिटलला घेऊन जा। तर पत्रकार साहेबांना मी सांगितलं की असा असा विषय। तर पत्रकार साहेब यांनी कौशल्यजी पवार, ज्या वात्सल्याच्या संचालिका, यांना फोन केला। तर ताईंनी आम्हाला एका शब्दात सांगितलं की मी आहे, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका। आणि एवढ्या निम्म्या रात्री सुद्धा ते आमच्यासाठी धावून आल्या आणि त्यांनी तो एक मदतीचा हात दिला, याचा मनस्वी आनंद होतो। आणि त्याच पद्धतीने आमचे मंगेश सर असतील, गवळे मॅडम असतील, हे सर्व आम्ही, तसेच आमचे रुग्णवाहिका चालक बाळू पवार, आम्ही सर्व टीम सोबत या वात्सल्य अनाथाश्रमला घेऊन आलो। आणि ह्या सर्व कामे, सगळ्यात महत्त्वाची जी मदत असते, जे 24 तास कार्यरत असतात, ते आज दिनांक 4 फेब्रुवारी 2025 वार मंगळवार, आज बघितलं तर सप्तशृंगी गडावर, ज्या आई सप्तशृंगीचा जो गड आहे त्या ठिकाणी सप्तशृंगी गड पुलावरती एक वृद्ध महिला, सांगता येत नाही कोणी सोडून गेली काय वगैरे, पण ज्या वेळेला मी एक पत्रकार माध्यम प्रतिनिधी म्हणून ज्यावेळी मला जे गोष्टी कळाले त्यावेळी मी सप्तशृंगी निवासी देवी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे साहेबांना कॉल केला आणि त्यांच्या माध्यमातून सप्तशृंगी गडावरती त्यांनी ॲम्ब्युलन्स पाठवली। तसंच आपत्तीवाल्यांना जे संकेत सर आणि मंगेश सर आणि आपत्ती विभागाची टीम आणि सप्तशृंगी निवासी देवी ट्रस्टाचे रुग्णवाहक आणि तसेच सप्तशृंगी गडावरचे उपसरपंच संदीप बेनके यांना पण फोन केला। त्याचवेळी आम्ही त्या महिलांना आता उपचारासाठी वणी येथे कौशल्य पवार म्हणून एक महिला आहे, तिथं अनाथाश्रममध्ये आम्ही घेऊन जातो आहे। प्रतिनिधी अनिल पवार, कळवण, नाशिक, NTV न्यूज मराठी।